तर गाईज मी चाललं जरा आमच्या मंदिरावर, शिवमंदिर मळ. तर गाईज माझ्याजवळला ज्ञानादा आहे, बघू शकता. तर गाईज आता या पावसाच्या वातावरण आम्ही जातोय, बघतो भाई किती पाणी आलंय. काय रे नदीला काय बोलशील मग? नदीवर पूर किती आलाय बघायला. आणि आमच्या इथं ब्रिजचं काम पण झालेलं आहे, बघू त्याच्यावरती पाणी गेलाय का खाली आहे. काय रे अर्धवटच आहे काम ब्रिजचा होईल, टेन्शन नाही घ्यायचा. आणि गाईज असा आम्ही चाललो आणि थोडा चिमचिम पाणी पडतोय, बघू शकता. आणि ब्लॉग आहे ना शेवटपर्यंत बघायला विसरू नका. चला गाईज आता. तर गाईज चालत चाललं आहे मस्तपैकी, कारण की पावसाळ्याचा वातावरण घेऊन आपण मस्त वाटतं, आनंदी. आणि बघू आता खाली चिक्कल विक्कल येतं रे भाई, चाललो आपण. कारण की पावसाळ्यामध्ये चालत जाण्याची मजा असते. घेतली लेडीज छत्री. आता काय करायचं, लेडीज शेतले पैसे कमी आहे. ब्लॉगमध्ये सांगितलेलं मी नाही, कॉलेजला जाण्यासाठी पैसे नाही. आणि बघा त्या विक्री भारी असते समोरचा. काय बोलशील तुझी माहिती आहे ना याची ब्लॅक. काय लेडीज ना काय जेंट्स मध्ये आता काय फरक पण नाही राहिला. पोरामध्ये पोरीमध्ये लेडीजचा कपडा घालायचा नको ना, पण पोरी घालतात आपले, त्यांना काय लाज नसते. काय तो वारीतले गँग बघू शकता. हे बघा या कसे आलेले बघ. अरे हे बघ हिला तर काहीच नाही. अरे गाईस हे बघ त्याने खेकडा दाखव गेला, खेकडा चिमर आईने बघा पकडून आणलाय. ते आमची गँग आहे रे, इंटरनॅशनल गँग आहे रे. ते गायक आहे सगळे हे रे, वारीतले गँग नाही. जायला रोस्टिंग करून जातात रे. तर गाईच 5 मिनिटला चालून आम्ही आलोय मंदिरावर, शिवमंदिर आमचा मठ. आणि कमानी बघू शकता, थोडी रेडी नाही झाली पण चांगली आहे. आणि कोणाला पाणी प्यायचं असेल तिथं नक्की पिऊ शकता, पिण्याचे योग्य पाणी. आणि इथं याच्या कचरा टाकाय भावल्यात. गाईच तुम्हाला दाखवतो भाई आता आपल्या नदीला किती पूर आलेले. आपण गेलो बघ, ते याचं जे आहे ते पण अर्धी बुडले डायरेक्ट. ते बाकडं नव्हतं काढले काय अरे वाहून जातील ते. आता 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 काढता पण येणार नाही, आता काढता पण येणार नाही. वडी खाली येते ना. ओढी किती माहिती आहे. चला गाय तुम्हाला आता दाखवतो. तर गायचं आपलं मंदिर बघू शकता, आणि डायरेक्ट धक्का आहे ना तिथपर्यंत पाणी आहे. तर गायच बघू शकता आपलं मंदिर. काय इथून एवढा झाला असता ना, हां जायला पण झाला असता. तर गायच बघा त्याच्या ब्रिजचा काम थोडा बाकी होता, मग झाला रेडी झाला असा. इथल्याच चरलो असतो. फक्त ना ह्यो झाला असता ना इथला, तरी पण कोण पण जाऊन आला असता आरामात. आणि काहीच आपलं मंदिर ना एकदम फेमस आहे. आणि कोणी म्हणजे आता येता येणार नाही, म्हणजे आता दर्शन घेता येणार नाही पावसाळ्याच्या सीझनमध्ये. बाकी वेळ आपण पूर्ण दर्शन घेऊ शकतो. तुम्ही मला ब्लॉग बघत असेल, इथे जरा पाय बी धुऊ दे. दगड आधीपासून यायला पाण्याचं मला वाटतं त्याकडे एकदाच आला असेल. याच असं नव्हतं या तिकडं बघू शकता बाई. हे बघ इथपर्यंत पाणी होता का रे? नाही हे बघा खरं नाही ना. आता तुला बोललो आता इथल्या जाशील का तिथपर्यंत, एवढा पाण्याचा प्रभाव आहे. जाशील का? हा मग जाशील का? काही नाही, आता इथलं जाऊ शकतो आरामात. आता आरामात जाऊ शकतो त्या इथला. तिकडच्या उडी मारला ना या कामावी मला कुठं अटकूत आपण. कुठला काय माहित. थोडा पाणी चिमचिम पण आलाय. ते अख्खा बाकडं आहेत ना, हे बघ ना किती बाकडं आहेत. हे बघ तिकडं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 गेले ते आता बाकडं, गंगेला गेले ते आता. असं वाटतं की अडकून ठेवलं बघ. हा वर्षा टाकलं हा आता नाही जाऊ शकत. मग पाऊस जास्त झाला ना,
मग वाटत नाही जातील आता. ओके. ते श्रीमंतचे आपण तिकडे ठेवलेत. काय ते पण त्या गोणी आहेत त्या श्रीमंतच्या. कुठे ते काय आतमध्ये बघ ना डायरेक्ट समोर मंदिरात इथं. विंडो घेते एवढ्या पाण्यात ठेवायचं नाही, कसं त्याला आता काय खराब होते. खराब होती ना मग झालंच. तसंच काही आता आम्ही निघालो जरा घरी. काही आपलं दर्शन पण झालेलं आहे. आणि बघू शकता आणि आता पण चाललो आता आम्ही दोघं जण. मजा आली ना? इथला वातावरण कसं वाटतं तुला? एकदम मनमोहक शांतता. आणि गाईज मस्त आहे. जर तुम्ही माझा ब्लॉग बघत असेल ना, म्हणजे ज्या आपल्या मडच्या शिवमंदिरला व्हिजिट करा नक्कीच. खूपच छान वातावरण आहे. आणि मान्सूनमध्ये ना भाई बघा ना झाडं बिडं मस्त असं ग्रीन वाटतं. मान्सून नाही मान्सून. हाँ मानसून. अरे ते मेरे तो पूरी पोल कर रहा है बे. चला गाईज आता जातोय. आणि गाईज हे आपले मित्र बघू शकता फॅन फॉलोईंग. हा वाकलाय वाकलाय ह्यो. काय नाही. बघ हा थोडा वाकला वाटतंय. दार ह्यो खालच्याच वाकलाय. काहीतरी असेल. जाऊ दे आपल्याला जरा दे. चला गाईज आता निघतो आता घरी. जेवण बरं वाटलं ना जरा. एकदम शांत. ते गाडीपेक्षा नाही भाई चालत झाला ना एकदम मजा वाटते ना. हो. पाय नकले होतात. आता चालत म्हणजे असं वाटत पण आहे भाई जरा जाऊन आलो आपण. इतक्याला आपण आता चालत नसतो ना, इतक्याला पोहोचलो असतो घरी. अरे तर गाईच फायनली गावामध्ये आलेले बघू शकता. आणि चालून चालून असा पाय दुखायला लागला आता. 7-8 मिनिटं चालत निघलो भाई कंटिन्यू आता. चला गाईज आता चाललो आता घरी.